काल माझा मित्र म्हणाला, की "अरे, माझी मुलं ना भाज्या-बिज्या काही खात नाहीत. फक्त पास्ता आणि पिझ्झा." त्याच्यावरनं मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आठवली. एका माणसाची जो लॉस एंजेलिसमध्ये राहायचा, तो बागकाम करायचा. त्यांनी एकदा ठरवलं, की फ्रेश भाज्या मिळतच नाहीत. म्हणून त्यांनी त्याच्या घराजवळ एक असा ग्रीन पॅच कुठेतरी कोणाच्या घराच्या बाहेर होता, म्युनिसिपालिटीचा होता तो. तिकडे त्यांनी भाज्या उगवायला चालू केलं. आणि चांगल्या-चांगल्या भाज्या तिथे यायला लागल्या. मग त्यांनी काय केलं, एक ग्रुप निर्माण केला. सगळे बागकाम करणारे त्याचे मित्र होते. तो म्हणाला, की जिथेही तुम्हाला हिरवा पॅच दिसेल ना, तिथे बिनधास्त तुम्ही टोमॅटो, कांदा जे काय लावायचंय तुम्ही लावा. असं व्हायला लागलं, की काही महिन्यांनी लोकल कम्युनिटी सुद्धा त्यांना जॉइन झाली आणि स्पेशली लहान मुलं ही गमतीने फावडे वगैरे घेऊन आपापल्या भाज्या तिथे लावायला लागल्या. आणि असं लक्षात आलं, की त्या एरियामध्ये फ्रेश भाज्या वाढायला लागल्या आणि मुलं भाज्या खाऊ लागले. तेव्हा त्यांनी एक फार इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलं. तो म्हणला, "किड्स विल ईट टोमॅटो ओन्ली इफ दे ग्रो देअर ओन टोमॅटो." आहे की नाही मस्त स्टेटमेंट, की आपण आपल्या भाज्या उगवल्या तर आपल्याला ते खावंसं वाटतं. आणि त्यानंतर त्यांनी ते पाहिलं, की मेक युअर ओन व्हेजिटेबल्स, ग्रो युअर ओन व्हेजिटेबल्स हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटचं त्याचं वाक्य मला खूप आवडलं. तो म्हणला, "शेतकरी किंवा बागकाम करणारा हा आर्टिस्ट असतो आणि माती हे त्याचं कॅनव्हास असतं आणि ज्या देशामध्ये शेतकऱ्यांना आर्टिस्ट म्हणून ट्रीट करतील तेच देश मोठे होतील." आहे की नाही मस्त आयडिया.